सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काल मोठ्या चुरशीने मतदान झालं। काल जवळपास 70% मतदान झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर उद्या मतमोजणी प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं मतमोजणीची सर्व तयारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे। आपण सध्या मिरजेमध्ये आहोत। आपण पाहू शकता मिरजेतसुद्धा या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 61 जिल्हा परिषद गटासाठी जागांच्यासाठी ही निवडणुका झाल्या आहे। यामध्ये पाहिलं तर 211 उमेदवार उभा राहिले होते। तर त्याचबरोबर 122 पंचायत समितीसाठी 327 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। एकंदरीत पाहिलं तर 9000 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। त्याचबरोबर 239 मतदान केंद्रावर हे मतदान काल झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर 18 लाख मतदारापैकी 12 लाख ते 13 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे। आपल्याबरोबर मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ मॅडम आहेत आपल्यासोबत। मॅडम, कशा पद्धतीने संपूर्ण तयारी झालेली आहे, काय सांगाल? नमस्कार। मिरज जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका यामध्ये माननीय निवडणूक निर्णय अधिकारी माननीय उत्तम दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली निवडणुकीची प्रक्रिया काल दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेली आहे। 11 गट आणि 22 गणांतर्गत 326 इतकी मतदान केंद्र आहेत आणि या 326 मतदान केंद्रांचं उद्या आपण या ठिकाणी शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार मिरज या ठिकाणी मतमोजणी आपण सकाळी करणार आहोत। यामध्ये आपल्याकडे 1 ते 22 टेबलवर EVM मशीनद्वारे मतमोजणी आपली होणार आहे। या 22 टेबलवर एकूण 18 फेऱ्यांमध्ये 326 मतदान केंद्रांची मतमोजणी आपण प्रस्तावित केलेली आहे। बाकीचे 4 टेबल जे आहेत त्याच्यावरती पोस्टलद्वारे मतदान केलेलं आहे। आपल्या मिरज तालुक्यामधून एकूण 556 इतके पोस्टल बॅलेट आपण वितरण केलेलं आहे। त्यापैकी उद्या सकाळी शेवटच्या डाकेद्वारे प्राप्त होणारे जे पोस्टल आहे त्या सर्व पोस्टल मतदान प्रक्रिया ही टेबल क्रमांक 23 ते 26 या 4 टेबलवरती आपण करत आहोत। यासाठी आपण 104 इतका पोलिंग स्टाफ काउंटिंग स्टाफ जो आहे तो नियुक्त केलेला आहे। यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक असतील आणि ITIचे सर वगैरे बरोबर आहेत। त्याबरोबर यामध्ये आपल्या ज्या फेऱ्या आहेत एकूण 18 फेऱ्या आपल्या होतील। त्यामध्ये 2 टेबलवर जास्तीत जास्त 18 फेऱ्या होणार आहेत आणि काही 2 ते 3 टेबलवरती सगळ्यात कमी म्हणजे 12 इतक्या फेऱ्या होतील। आपण गट आणि गणनिहाय आपलं मतमोजणी जी आहे ती होणार आहे। आपण मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवार त्यांना देखील ओळखपत्र वाटप केलेलं आहे। एका टेबलवर संबंधित गटाचे आणि त्या गणांमधले जे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी असतील ते मतमोजणीसाठी उपस्थित राहतील। सकाळी 10 वाजता मतमोजणीसाठी प्रारंभ होईल। त्या अगोदर सगळं पोस्टलचे जे काही आपण वितरण जे आहे ते त्या सगळ्या संबंधित टेबलवरती वितरण केलं जाईल। सगळे उमेदवार आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना आम्ही प्रशासनामार्फत जाहीर आवाहन करतो की आपण आजच आपले ओळखपत्र त्या ठिकाणी घेऊन आपापल्या ज्या नियुक्तीचे टेबल आहेत त्याची माहिती त्यांनी त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आपण कक्ष स्थापन केला आहे त्या ठिकाणी येऊन घेऊन जायची आहे। धन्यवाद। नक्कीच आपण पाहू शकता संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये एकूण 122 फेऱ्या होणार आहेत। प्रत्येक तालुक्याला किमान 10 ते 14, 18 अशा फेऱ्या होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर सर्व जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। त्याचबरोबर कोणतेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये 2 ते 2.5 पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आता उद्या सकाळी प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील असतील, आमदार विश्वजित कदम असतील, खासदार विशाल पाटील असतील, त्याचबरोबर माजी आमदार सदाभाऊ खोत असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार सुहास बाबर असतील, आमदार सत्यजित देशमुख असतील, माजी आमदार मानसिंगराव नाईक असतील। त्याचबरोबर संपूर्ण या जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये अनेक दिग्गज आहेत, ज्यामध्ये आमदार रोहित पाटील आहेत, संजय काका पाटील आहेत, यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि उद्या कोण बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।